उराणे गोताणे परिसरातील एक्सप्रेस कॅनॉल दुरुस्तीच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न। उराणे व गोताणे ता. जी. धुळे येथील एक्सप्रेस कॅनॉलची अत्यंत धोकादायक व दयनीय झालेली अवस्था, संरक्षण भिंतीची उभारणी, पाईप मोरी व पूल बांधकाम, रस्ता दुरुस्ती तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी आवश्यक कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य संग्राम गोविंदराव पाटील यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। याबाबत आज माजी कृषी सभापती संग्राम पाटील व भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। प्रशासनाच्या वतीने कुठली कारवाई होत नाही, त्यासाठी त्यांनी परिसरातील नागरिकांच्या समवेत हातात पेट्रोलची कॅन व पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तातडीने त्यांच्याजवळील बाटल्या व कॅन जाटापटीत ओढून हिसकवल्या। या संदर्भात पाटबंधारे विभाग, मध्य प्रकल्प विभाग तसेच संबंधित सिंचन अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने, स्मरणपत्रे आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक नागरिक व शेतकरी गंभीर संकटाचा सामना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। गट क्रमांक 122 परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे तेथे तातडीने पूल अथवा पाईप मोरी कल्व्हर्ट उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय कॅनॉललगतचा रस्ता खराब झाल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत। दरवर्षी पावसाळ्यात कॅनॉलचे पाणी गोताणे गावातील घरांमध्ये शिरून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच उराणे परिसरातील सुमारे 200 ते 250 हेक्टर शेतीक्षेत्रात पाणी घुसल्याने खरीप हंगामातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। या निवेदनाची दखल घेऊन संबंधित स्थळाची संयुक्त पाहणी करून आवश्यक कामांना तातडीने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी द्यावी, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संग्राम पाटील यांनी दिला आहे। आंदोलनात यावेळी माजी कृषी सभापती संग्राम पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय शर्मा, समाधान पाटील, रवींद्र पाटील, नारायण शिंदे, योगेश पाटील, राकेश पाटील, संतोष पाटील, सिद्धार्थ पाटील, तुळशीराम मोरे, सुनील शिंदे, सुरेश पाटील, राजधर पाटील, राहुल पाटील, भटू सूर्यवंशी, संजय पाटील, रोहित परदेशी, कैलास बापू पाटील, राजेंद्र पाटील, भटू संजय पाटील, तुषार देवरे, संदीप बागुल, भटू बागुल, उत्तम पाटील, ताराचंद शिंदे, सतीश अमृतसागर, संजय पाटील, उत्तम विशाल पाटील, सूरज कासार, कौस्तुभ शिंदे, तुळशीराम मोरे, मयूर परदेशी, कैलास पाटील, कल्पेश उत्तम पाटील, वैभव कैलास पाटील, शांताराम बळीराम पाटील, किरण भदाणे, खुशाल पाटील, रामचंद्र पाटील, प्रशांत परदेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। धुळे शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय कापुरे, हेड कॉन्स्टेबल मनोहर महाले, हेड कॉन्स्टेबल जावेद शेख, पोलीस कॉन्स्टेबल जिरे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। धुळे तालुक्यातील गोताणे व उडाणे गावातून जो जाणारा एक्सप्रेस कॅनॉल आहे, हा कॅनॉल गोताणे व उडाणे गावामध्ये दोघं ठिकाणी फुटलेला आहे आणि परिणामी गोताणे गावामध्ये फुटलेल्या कॅनॉलमधून नागरी वस्तीमध्ये ते पाणी शिरतं आणि तिथं देखील त्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। आणि उडाणे गावातले जो एक्सप्रेस कॅनॉल जातो तिथं देखील तो शेतातला जो कॅनॉल फुटलेला आहे ते पूर्ण 250 हेक्टर जमीनमध्ये तिथं पाणी घुसतं आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं खरीपाचं पीक घेता येत नाही आणि पूर्णतः त्यांचं आर्थिक नुकसान होतं। या संदर्भात मी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, पण मात्र जाणीवपूर्वक त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। आणि म्हणून या नागरिक जे गोताणे गावातील नागरिक असतील, उडाणे गावातील शेतकरी असतील, यांच्यावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा जीव घेत जरी गेला तरी मग बेहतर आहे। आज जरी आमच्या हातातून पोलिसांनी आमचं पेट्रोल हिसकवलं, पण येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये एक गुप्त पद्धतीने आंदोलन करून कलेक्टर मोदांच्या दालनामध्ये घुसून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याशिवाय मी राहणार नाही। प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा या संदर्भात मी जाहीर निषेध करतो आणि म्हणून मी हे जे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी अशी मी शासनाकडे मागणी करतो।